मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे। मोर्चाच्या नियोजनासंदर्भातील ही बैठक आता पार पडली आहे। हिंदी सक्ती विरोधामध्ये जनतेच्या मनात चीड आहे असं सरदेसाई यांनी वक्तव्य केलं आहे। मोर्चा भव्य दिव्य होईल, परवानगीही मिळेल असंही सरदेसाई यांनी म्हटलंय। युती संदर्भात राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालंय, मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय, सरकारला उशिरा का होईना थोडी जाग यायला लागली असं दिसतंय। पण जोपर्यंत सरकार खडबडून झोपेतनं जागा होत नाही तोपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास नाही। याच्या आधी सुद्धा सरकारने फसवलेलं आहे। एक त्यांनी सांगितलं की सक्ती आम्ही मागे घेतोय आणि जीआर काढताना वेगळा जीआर काढला, त्यामुळे जोपर्यंत खरा जीआर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही। खडबडून त्यांना जाग आली आहे हे दिसल्याशिवाय काही मोर्चा आम्ही मागे घेणार नाही। हिंदी सक्ती रद्द होईल अशा पद्धतीची चर्चा किंवा तशा पद्धतीची वक्तव्य ही सरकारातल्या अनेकांकडून वेळोवेळी केली गेली, पण प्रत्यक्षामध्ये मात्र शासन निर्णय हा तशा पद्धतीचा कुठलाच आलेला नाहीये। त्यामुळे जेव्हा ते होईल तेव्हा बघू। तोपर्यंत आमची तयारी आणि हा जो जनमानसातला जो एक कानोसा घेतला असता तुम्हालाही सगळ्यांना कळेल की लोकांच्या मनामध्ये या हिंदी सक्ती विरोधात प्रचंड प्रमाणात चीड आहे। परवानगी योग्य वेळी मिळेल आणि आमचा मोर्चा हा भव्य दिव्य आणि विराट असेल। युती होईल का किंवा नाही होईल हा आता आमच्या डोक्यामधला विषय नाही आणि त्याच्यामध्ये जर माध्यमांमध्ये त्याची चर्चा जास्त होताना दिसते आणि या बाबतीत जरी काही बोलायचं असेल किंवा काही घडणार असेल नसेल तर आम्हाला कल्पना नाही इथे असलेल्या त्याचा निर्णय राजसाहेब योग्य वेळी घेतील। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, आपण पाहतोय की काही वेळापूर्वी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत होती युती संदर्भात दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचप्रमाणे मनसेच्या नेत्यांमध्ये भेटी होत आहेत, चर्चा होते। मात्र आता आपण जर या ठिकाणी सरदेसाई यांचं वक्तव्य जर पाहिलं तर युती संदर्भात राज ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असं ते म्हणतायत। निश्चित, कारण मागच्या अनेक महिन्यांपासून ज्या पद्धतीत एकच चर्चा होती, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येताना पाहायला मिळतील येत्या निवडणुकीमध्ये। मात्र अद्यापही कुठेतरी या दोन्ही ठाकरे बंधूंकडनं प्रस्ताव जो आहे तो येणाऱ्या निवडणुकी संदर्भात किंवा मग युती संदर्भात आलेला नाहीये। नुसत्या चर्चा ज्या आहेत त्या आतापर्यंत सुरू आहेत असं देखील समोर येताना पाहायला मिळालं। मात्र असं देखील कळतंय की मागच्या महिनाभरामध्ये मात्र दोन्ही पक्षातील जे नेते आहेत त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, मात्र युती संदर्भात देखील चर्चा झालेल्या आहेत असं कळत आहे। पण मात्र ज्यावेळी 2017 मध्ये युतीचं सत्र जे आहे ते संपूर्ण सूत्र जे आहे ते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्या हाती दिले होते आणि तेच चेहरे जे आहेत आता देखील सक्रिय आहेत। त्यामुळे आता असेल मोर्चाच्या संदर्भात जरी आपण पाहिलं हिंदी सक्तीच्या विरोधात ज्या पद्धतीत मोर्चा घेण्यात येणार आहे आणि 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित दिसतील। मात्र मराठीच्या या सगळ्याच मराठी माणसासाठी दोन्ही बंधू एकत्रित आता आपल्याला पाहायला मोर्चामध्ये मिळतील। पण मात्र युती संदर्भात अद्यापही जी चर्चा आहे ती कुठेतरी अंतिम टप्प्यात नाहीये। पण मात्र सांगितलं जातंय युती होण्यासंदर्भात मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा झालेली आहे। मात्र एकंदरीतच सध्या जर आपण पाहिलं तर हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आज देखील मनसेच्या नेत्यांकडून बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली आणि या बैठकीला मनसेचे जे प्रमुख नेते आहेत नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, यशवंत किल्लेदार असतील यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडलेली आहे। खरं तर आपण पाहते की मनसेची दक्षिण मध्य पदाधिकाऱ्यांची जी बैठक आहे ती आज राजगड इथे पार पडली आहे। तर दक्षिण मुंबई पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती मुंबई मराठी पत्रकार संघ इथे होणार आहे। त्यामुळे एकूणच बैठकांचं सत्र जे आहे ते कालपासूनच सुरू झालेलं आहे। मात्र एकंदरीतच 5 जुलैला जे होणारा मोर्चा आहे त्या पार्श्वभूमीवरती काय नेमकं मोर्चाचं स्वरूप असणार आहे आयोजनाच्या संदर्भामध्ये मीनाक्षी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।